महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2026च्या अध्यक्षपदी दीपक वाघचौरे व कार्याध्यक्षपदी अंकिता महेंद्र शिंदे यांची एकमताने निवड। सातपूर परिसरातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या शिवजन्मोत्सव समितीच्या सन 2026 साठी अध्यक्षपदी दीपक वाघचौरे तर कार्याध्यक्षपदी नवनिर्वाचित नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। ही निवड प्रक्रिया आज शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी सातपूर परिसरातील पपया नर्सरी येथील मसाला झोन येथे पार पडली। यावेळी माजी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते, माजी कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे, नवनिर्वाचित नगरसेवक, शिवप्रेमी तसेच सातपूर परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी माजी अध्यक्ष जीवन रायते यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच माजी कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे यांनी सन 2026चा शिवजन्मोत्सव सर्व समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक वाघचौरे आणि कार्याध्यक्ष अंकिता महेंद्र शिंदे यांनी सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2026चा उत्सव सर्व शिवप्रेमींच्या सहकार्याने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरित्या पार पाडण्याची ग्वाही दिली। या निवडीमुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। दरम्यान सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2026च्या संपूर्ण कार्यकारिणीची निवड प्रक्रिया उद्या पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश पागुल, सातपूर, नाशिक। धर्मवीर संभाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय जाऊ जय शिवराय। 2026च्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती करता माझे दीपक वाघचौरे अध्यक्षपदी निवड झाली आणि माझी बहीण अंकिताताई महेंद्र शिंदे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली। मी सर्व समितीचे आभार मानतो आमच्या दोघांची निवड केल्याबद्दल आणि सर्वांना सोबत घेऊन मी काम करणार आहे। त्यामुळे कोणी त्याच्याबद्दल राग वगैरे जर असेल तर तो मनातून काढून टाकावा, कारण मी एक तळागाळातला मावळा आहे, त्यामुळे मी त्या पद्धतीनेच काम करणार आहे। जय श्रीराम, जय शिवराय। आज म्हणजे नगरसेविका झाले मी 8 दिवस झाले आणि आता आज कार्याध्यक्ष पद भेटल्यामुळे डबल आनंद होत आहे। तर सातपूर शिवजन्म उत्सव समिती व पदाधिकारी यांना मी धन्यवाद देते की आम्हाला या पदी निवड केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। काम बघितलं, अध्यक्ष म्हणून जीवन भाऊ रायते असतील, कार्याध्यक्ष म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे। जवळपास 41 लाखांहून अधिकचा निधी आमच्या कार्यकाळामध्ये हा जमा होऊन आणि शिवजन्मोत्सवाचा मोठा जोरदार उत्सव हा सातपूर शहरामध्ये साजरा झालेला होता। गेल्या 3-4 दिवस हे कार्यक्रम हे त्या ठिकाणी पार पडत होते। आपण बघितलं असेल जाणता राजा या ग्राउंडवरती बऱ्याचशा स्पर्धांचं आयोजन हे लहान मुलांकरता केलं होतं। महाराजांचा इतिहास सगळ्या जनतेपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम हे केलेलं होतं। त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल जो काही त्या ठिकाणी देखावा साजरा करण्यात आला होता, अनेक मान्यवरांचं स्वागतसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि घरोघरांपर्यंत इतिहास महाराजांचा पोहोचवण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं। अशाच प्रकारे काम यावेळेसच्या 2026च्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी काम करावं। त्याचप्रमाणे एंडिंगला आपण जो काही कामाचा लेखाजोखा असतो तो सुद्धा आपण सगळ्यांनी सादर करावा, म्हणजे पारदर्शक कुठलं काम आपण कसं केलेलं आहे या प्रकारची माहिती आपल्या कमिटीला देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारीने आणि महाराजांचा जो इतिहास आहे किंवा जो कार्यकाळ आहे तो जनतेपर्यंत पोहोचवून आपण ही जयंती साजरी करावी। या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या या नवीन अध्यक्ष कार्याध्यक्ष यांना मी शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सुद्धा 19 फेब्रुवारीच्या सुद्धा मी आत्ताच सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देते। थांबते, धन्यवाद। मध्ये सातपूर शिवजन्मोत्सव कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात सातपूर भागात असेल किंवा जाणता राजा ग्राउंडवर असेल, बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण 4 ते 5 दिवस कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा केले। लहान मुलांचे कार्यक्रम असेल, पोवाड्याचा कार्यक्रम असेल किंवा जाणता राजा ग्राउंडवर मोठा राजांचा कार्यक्रम असेल, हा मोठमोठे उत्साह आपण 2025 साली आपण मोठ्या उत्साहात साजरे केले। यावर्षी जे नवीन अध्यक्ष झाले, कार्याध्यक्ष झाले, हेही नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतील। या ठिकाणी जो सातपूर विभागाचा शिवजन्मोत्सव हा अधिकाधिक मोठ्या प्रमाणात होतो। याचं कारण असं आहे की आता ज्या कार्याध्यक्ष झाले आहे त्या राहिल्या प्रभाग 8 मध्ये, त्यानंतर जे अध्यक्ष झालेले ते प्रभाग 10 मध्ये, हा सर्व सातपूर विभाग मिळून हा सर्व सातपूर शिवजन्मोत्सव कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात केला जातो। या ठिकाणी सर्व जास्तीत जास्त सभासद कसे आपण या ठिकाणी नेमू असं या ठिकाणी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी बघावं। आमच्या कार्यकाळात जास्तीत जास्त सभासद झाले पाहिजे असंही त्यांनी बघितलं पाहिजे। शिवजन्मोत्सव समिती सातपूर
सर्वांनी जो मान तो जो त्या भागाला दिलेला आहे, सिनेमा मेडोज असेल किंवा त्या पाईपलाईन रोडला, त्याबद्दल शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि दीपक भाऊ आणि अंकिता या ज्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष झाल्या त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्या पद्धतीने मागे जे काम झालेले अध्यक्षांनी केलं असेल, कार्याध्यक्षांनी, ते खूपच उल्लेखनीय काम आहे. मग आता आपल्याला यापुढेही चांगलं काम करायचं आहे आणि आम्हाला त्यांचं सर्वांचंच मार्गदर्शन लागणार आहे, कारण त्यांना हा सर्व विषय माहिती आहे, समितीला हा विषय पूर्ण माहिती आहे की त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. अगदी म्हणजे अंकिताला अगर एकदम नौकी असेल तर थोडं ते मार्गदर्शन लागेल, सर्वांचंच लागेल. आणि निवड झाल्याबद्दल, निवडून त्यांच्या कार्याध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याही वर्षी अध्यक्षपद आणि कार्याध्यक्षपदाची जी बिनविरोध निवडणूक झाली तो पायंडा या अगोदरही ज्या पद्धतीने चालत आला त्या पद्धतीने यावर्षी कोर कमिटी आणि सर्व सदस्य तसेच सातपूर पंचक्रोशीतील सर्व लोकांनी मिळून ज्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षाला बिनविरोध निवड केली त्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षाचं प्रथमतः मी स्वागत करतो सातपूर शहराच्या वतीने, सातपूर पंचक्रोशीच्या वतीने. यानंतर होणारी शिवजयंतीचा जो उत्सव आहे तो सातपूरकर मोठ्या जल्लोषात साजरा करतील आणि समाजापुढे एक नवीन एक जाईल की आम्ही एक होऊन एकत्रितपणे मोठी शिवजयंती साजरी करतो. आज पूर्ण गाव पंचक्रोशी मिळून एक शिवजयंती साजरी करतोय, ही खूप आनंदाची बातमी आहे. गेले 8 वर्ष झाले ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. खरं तर या परंपरा अखंडित चालू राहिल्याबद्दल सर्व पंचक्रोशीतील लोकांचं किंवा जनतेचं, सदस्यांचं स्वागत करावं तेवढंच कमी आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो की यापुढे पुढची जे शिवजयंती आहे ती मोठ्या उत्साहात साजरी होईल. सातपूर शिवजन्मोत्सव समिती काम करत असते आणि मला असं वाटतं की नाशिक जिल्ह्यामध्ये अशी शिवजयंती कुठेच नाही, अशी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होते. या वर्षी 2026 अध्यक्ष दीपक वागचौरे आणि अंकिताताई शिंदे यांचं आम्ही जल्लोषात स्वागत करतो. असे दोन्ही कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष आम्हाला लाभलेले आणि या भागामध्ये अतिशय 8 वर्षात झालेली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल असे दोन्ही कार्याध्यक्ष आम्हाला लाभलेले आहे. म्हणून मी त्यांचं दोघांचंही अभिनंदन करतो. आणि खरं तर मला असं वाटतं जेव्हा शिवाजी महाराज आत्मा पगड जातींना बरोबर घेऊन चालतात असे दोन्ही कार्याध्यक्ष अध्यक्ष आम्हाला लाभले, म्हणून त्यांचं दोघांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.